श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपल्यातील बरेच जण घरामध्ये सुख समृद्धी धन पैसा मिळवण्यासाठी आपल्या घरात कासव ठेवतात. काही जण जिवंत कासव ठेवतात तर काही जण धातूंचे. मित्रांनो, कासव कोणतेही असू द्या, ते आपल्या घरात धन संपत्ती ऐश्वर खेचून आणतो. आणि कासवाच्या बाबतीत काही नियम पाळणे आवश्यक आहे. हे नियम पाळले नाही तर पैसा खेचून आणण्याऐवजी आहे तो पैसा बाहेर जाईल. यामुळे आपल्या घरात दारिद्र्य येऊ शकते. ज्या घरात कासव असेल त्या घरात वातावरण मंगलमय राहते, सकारात्मकता राहते. सदस्य कमी वेळा आजारी पडतात. वास्तुशास्त्रानुसार कासव घरात ठेवण्याची सर्वोत्तम जागा म्हणजे देवघर आहे. हॉलमध्ये सुद्धा कासव ठेवू शकतो. बाथरूमच्या शेजारी कासव ठेवू नये. सप्तधातूचा कासव अतिउत्तम. आणि पैसा खेचून आणण्यासाठी तांब्यांपासून बनवलेले कासव हे अतिउत्तम मानलं जातं. कासव आणल्यानंतर त्याला जलाने अभिषेक घालायचा आहे. पंचामृत असेल तर अतिउत्तम. कासव हे साक्षात लक्ष्मीचे स्वरूप आहे. विष्णूचे ही स्वरूप आहे. कासवाला अभिषेक घातल्यानंतर चंदन कुंकू याने त्याची पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कासव ठेवताना एका छोट्या प्लेटमध्ये कासव बुडेल इतकं पाणी ठेवायचं आहे. कासवाचे पाय तरी पाण्यात बुडाले पाहिजे. याचं पाणी रोज बदलायचं आहे. कासवाची जागा बदलायची नाही. कासवाची जागा बदलल्याने लक्ष्मीसुद्धा जागा परिवर्तित करत असते. कासव ज्या ठिकाणी ठेवणार त्या ठिकाणीच ठेवायला हवे. ते सतत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवू नये. आणि जर उत्तर दिशेला ठेवले तर चांगला परिणाम दिसू नये. हे शक्य नसल्यास ईशान्य दिशेला ठेवू शकता. पूर्वेला कासव ठेवू शकता. नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात ठेवू नये. असं केल्याने असलेला पैसा बाहेर निघून जातो. देवघर जर योग्य दिशेला असेल तर त्याचा योग्य परिणाम दिसून येतो. सध्या जर हे कासव नैऋत्य दिशेला असेल तर ते लगेच काढून योग्य दिशेला ठेवून द्या. कासवाचं तोंड हे घरातल्या आतल्या दिशेला पाहिजे, बाहेरच्या दिशेने नसावे. कासवाची दृष्टी ही आपल्या घरातच पडावी. कासवाच्या पाठीवर असणारे सिद्धी यंत्र खूप शुभदायक असते. घरात एकच कासव असावं, दोन असू नये. धार्मिक कारणामुळे दोन कासव असतील तर ते वेगवेगळ्या खोलीत ठेवावे. एकाच खोलीत दोन कासव ठेवू नये. दुकानात कासव ठेवू शकता. आणि जिथे पैशांचा गल्ला असेल तो उजव्या बाजूला ठेवू शकता. जर जिवंत कासव असेल तर योग्य ती निगा राखली पाहिजे. शक्यतो धातूचे कासव ठेवावे, ज्यामुळे पूजा करणे सोपे जाईल. एकदा कासव आपल्या घरामध्ये आणल्यानंतर त्याचे स्थान वारंवार बदलू नका. तुम्ही वारंवार स्थान बदलल्यास लक्ष्मी आपले स्थान बदलते. अशा वेळी घरात येणारा पैसा थांबतो व उलट घरातील पैसा बाहेर जाऊ लागतो. कासवाची सर्वात उत्तम जागा ही देवघराजवळची असते. आणि कासवामुळे फक्त आर्थिक प्रगती निर्माण होत नाही, तर ज्या ठिकाणी कासव असते अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्यसुद्धा चांगले राहते व त्याच्या घरातील नकारात्मक ऊर्जा सकारात्मक ऊर्जामध्ये परावर्तित होत असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट
आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.